नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एका महत्त्वाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. हा एका अधिकाऱ्याचा कार्यक्रम नाही, तर एका अशा व्यक्तिमत्वाला ऐकण्याची संधी आहे ज्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, जनसेवा यांचे वेगळे उदाहरण निर्माण केले आहे. ते म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे सर. आजच्या काळात आपण सोशल मीडियावर तासनतास घालवतो, अनेक प्रेरणादायी व्हिडिओ पाहतो, पण प्रत्यक्ष आयुष्यात संघर्ष करून सामान्य कुटुंबातून देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत पोहोचलेल्या आणि अनेक कठीण परिस्थितीत तत्वाशी तडजोड न करता काम करणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष ऐकण्याची संधी रोज मिळत नाही. मित्रांनो, आज आपल्या देशात फक्त नोकरी शोधणारे युवक नकोत, तर जबाबदार, संवेदनशील आणि देश घडवणारे युवक हवेत. अशा युवकांना दिशा देण्याचे काम तुकाराम मुंढे सरांचे अनुभव करू शकतात. या 2 तासाच्या संवादात तुम्हाला फक्त प्रशासनाची माहिती मिळणार नाही, तर मिळेल संघर्षातून यशाकडे जाण्याचा मार्ग, नेतृत्व कसे घडते, शिस्त आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व, आणि आपल्या आयुष्यात मोठी स्वप्ने कशी पूर्ण करावी याची प्रेरणा. UPSC, MPSC स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक कार्य, नेतृत्व किंवा सार्वजनिक जीवनात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हा कार्यक्रम चुकवू नये. प्रेरणा पुस्तकातून मिळते, म्हणून त्यांचे तुकाराम हे पुस्तक त्यांच्या सहीनिशी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. पण जिवंत प्रेरणा व्यक्तिमत्वातून मिळते. तुकाराम मुंढे सरांचा जीवन प्रवास सांगतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, प्रामाणिकपणा, चिकाटी यांच्या बळावर यश मिळवता येते. म्हणून मी अमरावतीतील प्रत्येक युवक युवतीला, स्त्री पुरुषांना मनापासून आव्हान करतो की या, ऐका, शिका आणि स्वतःला घडवा. तुमच्या मित्रांनाही सोबत घेऊन या. 2 तासाचा हा वेळ तुमच्या आयुष्यात नवी दिशा देऊ शकतो. चला, आपण सर्व मिळून या प्रेरणादायी कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊया आणि अमरावतीच्या लोकांची ताकद दाखवूया. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण या कार्यक्रमाला येताना छत्री, रेनकोट वगैरे घेऊन यावे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या बॉटलासुद्धा आपल्यासोबत घेऊन यावे आणि लहान मुलांसोबत त्यांच्या पालकांनी यावे. पाल्यांसोबत, विद्यार्थ्यांसोबत, आईवडिलांनी सोबत यावे. आणि हा कार्यक्रम पोटे कॉलेज परिसरातील हॉलमध्ये संध्याकाळी 5 वाजता ठेवलेला आहे. गर्दी खूप वेळ होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की 1 तास आधी येऊन आपली सीट पहिलेच बुक करून घ्यावी, अशी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भीम, जय क्रांती. धन्यवाद.